आता काल आपण घेतलं त्याच्या पुढचं सूत्र आहे. त्यांनी काल सांगितल्याप्रमाणे कर्म आणि ज्ञान यांचा विभाग करावा. तो विभाग आपण करणारे कोणी नाही. ईश्वर ज्या प्रकाराने कर्म केलं आहे आणि ज्या प्रकाराने ज्ञानाची उपासना केली आहे त्या पद्धतीने ईश्वर त्याचे विभाग करतो आणि त्या जीवाला ज्ञानाच्या मार्गाने पाठवायचं का कर्माच्या मार्गाने पाठवायचं याचा निर्णय घेतो. आणि म्हणून इथे त्यांनी म्हटलंय तसं की जे निष्काम भावाने कर्म करतात ते आत्माराम परमात्मा याच्यापर्यंत पोचतात आणि ते ज्ञानी ते ब्रह्मज्ञानी ते जन्ममृत्यूच्या दिशेनी मार्गानी किंवा तो गतागताचा मार्ग त्यांना काही स्पर्शत नाही असं त्यांनी सांगितले. ते काल आपण पाहिलं आणि तिथे त्यांनी अशा निष्कर्षाप्रत आलेत की ज्ञान आणि कर्माची विभागणी ही जेव्हा श्रुतीमधून केलेली आहे ती ज्ञान कर्म एकत्र जातं असं मानू नये. त्या प्रत्येकाचं वेगळेपण त्या ठिकाणी शिल्लक राहतं किंवा त्याचं मोठेपण की कर्म विशेष मोठं आहे ज्ञान विशेष मोठं आहे. अध्ययन मात्रवत केवळ अध्ययन करणाऱ्यालाच कर्माचा विधी सांगितलेला आहे. म्हणजे कर्म कोणी करत राहावं ज्यांनी त्या यज्ञ मार्गाचं किंवा एकूण श्रुतींचं मंत्रसंहितेचं अध्ययन केलेलं आहे त्याला कर्माचा विशेष रूपाने अधिकार सांगितला आहे. आणि त्यांनी सांगितलं की वेदाध्ययन झाल्यावर त्या व्यक्तीने गृहस्थाश्रम स्वीकारावा आणि कर्म चालू ठेवावं. म्हणजे विवाह झाल्यानंतर विवाहाच्या वेदीवरचं जो अग्नी आहे तो अग्नी आणून तो घरामध्ये स्थापन करावा. त्याला गृह्याग्नी असं म्हणतात. आणि त्या अग्नीला सतत पेटत ठेवलेलं असतं. म्हणजे रोजच्या रोज सकाळी त्या अग्नीला आहुती दिल्या जातात आणि संध्याकाळी त्या अग्नीला आहुती दिल्या जातात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो अग्नी तसाच ठेवला जातो गोवऱ्या वगैरे लावून. संध्याकाळी तो पुन्हा थोडा प्रदीप्त केला जातो. तो प्रदीप्त केल्यानंतर त्या प्रदीप्त अग्नीमध्ये आहुती टाकल्या जातात. पुन्हा गोवऱ्या वगैरे लावून तो अग्नी सांभाळला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आहुती टाकली जाते. अशा प्रकारे तो अग्नी एकदा मनुष्याने गृहस्थाश्रम स्वीकारला की ज्या अग्नीमध्ये लाजा होम झालेला आहे ज्या अग्नीमध्ये विवाह होम झालेला आहे आणि लाजा होम आणि मग सप्तपदी हे जे संस्कार आहेत त्या विवाहामधले त्यातला तो लाजा होम ज्या अग्नीत होतो तोच अग्नी घरी आणला जातो. आणि मग जेव्हा तो गृहस्थाश्रम स्वीकारलेल्या पतिपत्नींच्या पैकी त्या गृहस्थाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा मृत्यूच्या वेळी त्याच्या समोर जो अग्नी प्रदीप्त करून त्या मडक्यातून नेला जातो तो पुन्हा त्याचा तो गृह्य अग्नी असतो. तो अग्नी घेऊन त्याला शेवटी जो दहन केलं जातं किंवा त्याला संस्कार केला जातो. आता ती पद्धत उरली नाही. त्याचं कारण प्रत्येकाच्या घरामध्ये अग्नी सांभाळला जात नाही आणि त्यामुळे त्या अग्नीचं स्वरूप आता ही जी उपासना म्हणून अग्नीची सांगितली आहे मग महिन्याला एकदा ते सगळं कुंड साफ करून त्याची सारवण करून इष्टी केली जात असे. इष्टी म्हणजे पुन्हा अग्नी प्रदीप्त करायचा. त्या दिवशी तो प्रदीप्त करताना तो कुठेतरी पेटवून आणलेला अग्नी नाही वापरायचा. ते अरणी आणि मंथा असतो त्याच्यामध्ये जशी रवी घुसळली जाते तसं घुसळून त्या लाकडावरती त्याच्या ठिणग्या पडतात. त्या ठिणग्यांनी ते कोळसे पेटवून तो अग्नी प्रदीप्त केला जातो आणि पुन्हा त्या अग्नीचा संस्कार आहे. त्या दिवशी त्या अग्नीवर संस्कार केला जातो आणि त्या संस्कारानंतर पुन्हा महिनाभर तो अग्नी वापरला जातो. दर महिन्याला त्याची इष्टी करून म्हणजे पुन्हा नव्याने अग्नी प्रदीप्त करून त्या स्थानाचं सारवण स्वच्छता करून तो एक संस्कार आहे. तर यांनी सांगितलं इथे आपल्याला की वेदाध्ययन झाल्यानंतर गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावाच करावा. कुणीही गृहस्थाश्रम स्वीकारल्याशिवाय शक्यतो राहू नये. आणि त्याचबरोबर आपलं जीवन जे आहे ते सन्मार्गाने सत्कर्माने आचरण करत आसक्ती नष्ट करून बुद्धी स्थिर करून आणि पातकाला स्पर्श न करता
आपलं चित्त मलिन न होऊ देता आपलं जीवन उत्तम प्रकाराने व्यतीत करावं, ईश्वराचं प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण व्हावं आणि दया आणि तितिक्षा ही अंतःकरणामध्ये गृहस्थाश्रमी माणसाकरता सगळ्यात मोठे 2 गुण आहेत की समोरच्या व्यक्तीच्या विषयी अंतःकरणामध्ये दयाभाव, याचा अर्थ सगळ्याच वेळी दयाभाव असावा लागतो असं नाही, दया अंतःकरणाची कोमलता हा त्याचा खरा अर्थ. मग समोरचा जीव जसा असेल त्याप्रमाणे कुठे करुणा असेल, कुठे दया असेल, कुठे प्रेम असेल, कुठे आदर असेल, पण या जगाकडे पाहतानाचा भाव असाच असावा आणि त्या दयेची वेगवेगळी रूप त्या आपल्या जीवनामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या वागणुकीमधून प्रकट व्हावीत असं म्हटलंय त्यांनी. दुसरं असं की जशी दया आहे तशी तितिक्षा आहे. थांबायला शिकता आलं पाहिजे की वाट पाहणे, आता प्रतिकूलता आहे, डोकं दुखायला लागलं की 1-2 तास सहन केलं तर काय कारण आहे ते कारण शरीरातलं निघून गेलं तर डोकं दुखणं थांबून जाईल. पण मनुष्य म्हणतो 2 तास तिथं डोकं दुखत बसून राहायचं, गोळी घेऊन टाका पटकन. एका गोळीने भागलं नाही, अर्ध्या तासाने पुन्हा दुसरी अर्धी गोळी घ्या. म्हणजे ते काय जे झालं आहे, जे काही दुखणं आहे ते थोडाही काळ सहन करण्याची आमची तयारी. व्यवहारात पण तसंच आहे की कुणाचं वागणं पटलं नाही पटलं ठीक आहे, जेवढं चालवून घेता येईल, ज्या मर्यादेत चालवून घेता येईल, जिथपर्यंत चालवून घेता येईल. कारण काय आहे, मोठे सत्पुरुष काही काही आपल्याला ज्या छोट्या 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 बारीक बारीक टिपा देतात त्या मोठ्या घेण्यासारख्या असतात. ती टीप आपण लक्षात ठेवण्यासारखी असते की व्यवहारात आपण कसं वागावं. आपल्या स्वभावामध्ये एक तर एखादा माणूस कठोर असतो, तो कितीही चांगला माणूस असला तरी आपल्या जवळ करत नाही. एखादा माणूस इतका गहाळ असतो आणि इतका दुसऱ्याला एकदम वाहून जातो, दुसऱ्यामध्ये एकदम हरवून जातो की त्याला त्याचं भान उरत नाही. आणि जेव्हा त्यात काहीतरी नुकसान होतं तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे आपण नको एवढे वाहवलो. सत्पुरुष असं म्हणतात की सगळ्या माणसांच्या ठिकाणी एक भाव असावा व्यवहार करताना, तो म्हणजे असा की केंद्रस्थानी परमात्मा असावा, त्या केंद्राच्या पहिल्या वर्तुळावरती आपण असावं. म्हणजे केंद्रातला परमात्मा, पहिल्या वर्तुळावरचे आपण, आणि मग त्याच्यानंतर सगळ्या लोकांच्या करता त्या वर्तुळावरची स्थानं ठरवावीत की घरातली माणसं कोणत्या वर्तुळावर, घरातली कोणती माणसं कोणत्या वर्तुळावर, आपले सगळे सोयरे, मित्र मंडळी, चाहते, काय काय अनेक प्रकार असतात एकमेकांच्या मध्ये संबंध असण्यामध्ये. तर त्या सगळ्याचं स्थान ठरवावं. जो लांबच्या स्थानावर आहे त्याच्याशी किती संबंध ठेवायचा त्याप्रमाणेच तो त्या लांबच्या वर्तुळावर ठेवा. त्याच्या आतल्या वर्तुळावर कोण, त्याच्या आतल्या वर्तुळावर कोण, हे आपण ठरवावं आणि तेवढे संबंध ठरवून टाकावे की या वर्तुळावरच्या माणसाशी एवढेच संबंध राहतील, या वर्तुळावरच्या माणसाशी एवढेच. आपल्या डोक्याचा ताप संपून जातो. त्यांनी असं म्हटलंय की आपण आणि परमात्मा हे एवढं एकच वर्तुळ खरं म्हणजे कायम ठेवायचं. त्याच्या पुढची जी वर्तुळं आहेत ती आपल्या वैयक्तिक साधनेच्या दृष्टीने, आणि त्याच्या पुढची वर्तुळं आहेत ती आपल्या व्यवहाराची आहेत. तो सगळा जो व्यवहार आहे तो कसा, किती, कुठे, केव्हा करायचा. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की अंतःकरणात दया पाहिजे. दया कुणावर किती करायची, कुठे किती करायची, कशी करायची, वाहवल्यासारखी नाही करायची. आणि म्हणून तसंच तितिक्षा की कोण आपल्याला बोललं, कुणी आपल्याला त्रास दिला, तो आपल्या किती निकटचा आहे, त्याचा त्रास करून घ्यायला सुद्धा आपला त्याचा संबंध किती जवळून आहे याचा विचार आपल्याला करायलाच पाहिजे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं त्याच्याकरता तितिक्षा आहे, वाट पाहणं आहे. आणि आपण ती वाट पाहायला, ते सहन करायला आपण शिकलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात की गृहस्थाश्रमामध्ये त्या माणसाच्याकडे जेव्हा दया आणि तितिक्षा या 2 गोष्टी असतात. कुणी आत्ता आपल्याला बोललं की जे आपल्या मनाला लागणार आहे त्या क्षणी त्याला उत्तर दिलंच पाहिजे असं काही आहे का? असं नाही. पण आमचं मन नाही ना थांबत. आमचं मन जे आहे ते ताबडतोब फार दिशी उत्तर देऊन मोकळं होतं.
आम्हाला बोलावंसंच वाटतं, आम्हाला ते बोलल्याशिवाय समाधान होत नाही. ते नाही उत्तर जोपर्यंत दिलं तोपर्यंत डोक्यामध्ये त्याचा विचार सारखा चालू राहतो, आत भुंगा लागलेला असतो. इतकं तो बोलला, त्याने माझा अपमान केला, मी ऐकून घेतलंय, बघू संधी येईलच की नाही, मला पण संधी येईल, मी पण बरोबर ऐकवीन. त्याने इथे सांगितलं ह्या सगळ्या व्यवहाराची काही आवश्यकता नाही. गृहस्थाश्रमी माणसांनी वाट पाहायला शिकावं, सहन करायला शिकावं, दोन्ही. की आत्ता बोलणं आवश्यक आहे का असं म्हटलं तर केव्हाही आत्ता बोलणं आवश्यक नाही असंच समजावं आणि विषय सोडून द्यावा. कारण त्या तिरीमिरीमध्ये आम्हाला जरी वाटलं आत्ता आवश्यक आहे, नंतर वाटलं ते चुकलं होतं, तर त्याला काय अर्थ आहे. मी असे व्यवहारामध्ये लोक बघते की ज्यांचा अनुभव घेतो आपण, की ते त्या क्षणी जे डोक्यामध्ये येतं ते बोलून दुसऱ्याचा अपमान करून घर बाहेर दार कुठे काय त्यांना त्याचं भान राहत नाही. आणि मग ती माणसं तुम्हाला क्षमा याचनेची पत्रावर पत्र पाठवत राहतात की नाही तेव्हा मला राग आला, मला संताप आला, मी. कारण काय असतं, चांगुलपण असल्याशिवाय कोणी कोणाची क्षमा याचना करत नाही. काहीतरी चांगुलपण असतंच. पण एकदा मान्य असतं ना माणसाला की बा एकदा चुकला मनुष्य, आता त्यांनी सावध व्हायला पाहिजे. माणूस सावध होत नाही, कारण त्याचा तो स्वभावच बनतो की त्याला थांबताच येत नाही, त्याला सहन करता येत नाही, त्याला ती गोष्ट धरून ठेवता येत नाही. त्यांनी सांगितलं की गृहस्थाश्रमी मनुष्याच्या ठिकाणी लोभ, दंभ, अहंकार, कारण ह्या आता चालला आहे जो विषय, त्यात आपल्याला माहिती आहे एक सगळ्यात मोठा चर्चेचा विषय आहे हा, की कर्म स्वतंत्रपणे आत्मज्ञान देतं का आणि ज्ञान हे कर्माचं अंग आहे का. हे दोन्ही आरोपच आहेत. कारण कर्म स्वतंत्रपणे ज्ञान देत नाही किंवा कर्म स्वतंत्रपणाने मोक्ष देत नाही असं बादरायणांचं मत आहे. जैमिनींचं मत कर्म स्वतंत्रपणेच मोक्ष देतं, कर्मामुळेच त्याला ज्ञान होतं आणि मग शेवटच्या पातळीवर सगळं जसं एक होतं तसं कर्म ज्ञान सगळंच एक होऊन जातं. हा विचार आहे तो जैमिनींचा. बादरायणांचा विचार असा आहे की आत्मज्ञान स्वतंत्र आहे, त्या ज्ञानाकरता कर्माची आवश्यकता नाही. म्हणून इथे प्रत्येक वेळी एकदा हे मत, एकदा ते मत, एकदा हे मत, एकदा ते मत असं सांगत तो विषय पुढे चाललेला आहे. आता ते म्हणतात की कर्ममार्गामध्ये ज्याची बुद्धी स्थिरावली आहे, ज्याची आसक्ती दूर झालेली आहे, ज्याचा लोभ दंभ अहंकार निघून गेलेला आहे, जो आपल्या ठिकाणी दयेचा अवलंब करतो आहे, त्याचबरोबर ज्याच्याकडे दयेबरोबर तितिक्षा आहे, वाट पाहणं आहे. आपण नेहमी म्हणतो ह्या सगळ्या गोष्टींच्या करता साईबाबांनी एकच उपदेश केला, श्रद्धा आणि सबुरी. बास, श्रद्धा ठेवा आणि सबुरीनी घ्या, प्रत्येक गोष्ट सबुरीनी घ्यावी असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. सगळ्या लोकमात्रांच्या ठिकाणी, सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी, सगळ्या जीवमात्रांच्या ठिकाणी ईश्वराला पाहावं. हा गृहस्थाश्रमातला आणखीन एक भाग आहे दयेचा. दया कशी कशी, तर लोभ नाही, क्रोध नाही, अहंकार नाही, आसक्ती नाही, तेव्हाच दया अंतःकरणात निर्माण होते. ज्याला लोभ आहे त्याच्या अंतःकरणात दया नाही निर्माण होत, स्वार्थ आहे त्याच्या अंतःकरणात दया नाही निर्माण होत, आसक्ती आहे तिथे दया नाही निर्माण होत, अहंकार आहे तिथे दया नाही. शिक्षा केली आहे काय, उगीच केली का, आम्ही त्याचं, आम्हाला वाटतच नाही तो दयेला पात्र आहे, तो शिक्षेलाच पात्र आहे. कारण अहंकार त्याच्यापेक्षा मोठा आहे. आता 3 दिवस आपण अहंकाराचा खेळच पाहतोय. सध्या राजकारण दुसरं काही नाही आहे, प्रत्येकाच्या इगोचा खेळ चाललेला आहे की प्रत्येकाने आपापल्या परीने बोलावं. सगळे आपापल्या परीने आपापली मतं देत आहेत. कोणाचाही इगो लहान असतो असं नाही, सगळ्यांचे इगो मोठे असतात. आणि त्यामुळे ते इथं म्हणतात की कर्म केलं तरी त्याचा लेप लागत नाही. हे केव्हा म्हटलं जातं, जेव्हा एवढे सगळे गुण आहेत तेव्हा म्हटलं जातं. आणि दुसरं जे आहे त्यांना सांगायचं आहे आपल्याला, ते आणखीन एक गोष्ट आहे की म्हणाले आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता वेदाध्ययनच केलं पाहिजे असं नाही. आता दुसरा विषय इथे पुढे मांडताना ते म्हणतात की एखादं महावाक्यासारखं वचन पुरेसं आहे. काय वचन पुरेसं आहे, तत्त्वमसी. म्हणाले एवढं एकच वाक्य सांगितलं पुरे. म्हणाले ते तू आहेस,
एखादं महावाक्य सांगावं तसं सांगितलं तरी पुरेसं आहे. म्हणाले एखाद्या सत्पुरुषांनी एखाद्याला एखादा शब्दाने उपदेश केला, हे एवढं तू कर, पुरेसं आहे म्हणाले. कशाला एवढ्या आत्मज्ञानाची गरज आहे, कशाला ज्ञान मिळवायची गरज आहे. गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, साधना मार्गामध्ये जर तुम्हाला खूप रस वाटला किंवा तुमचं मन खरंच रुची घेऊन रमलं तर म्हणाले पेपरसुद्धा वाचू नका, रोजचं वर्तमानपत्रसुद्धा वाचू नका, करत राहा साधना. साधनेची गोडीच वाढवा. आपण म्हणू छे वर्तमानपत्र वाचल्याशिवाय आमचं चालायचंच नाही. काय जगात चाललंय घडामोडी त्या आम्हाला कळल्याच पाहिजेत. आणि म्हणून ज्याला साधनेला पूर्ण वाहून घ्यायचंय त्याला किती कसं वाहून घ्यायचंय त्याप्रमाणे त्याचे नियम आहेत. त्याचे नियम म्हणजे त्याचा तो ठरवतो की मला बाहेर जायची आवश्यकता नाही, मला लोकांच्यात मिसळायची आवश्यकता नाही, मला माझ्या साधनेकरता एकांतवास हा अधिक चांगला आहे, मला पुष्कळ ज्ञान मिळवायची आवश्यकता नाही, जो काही उपदेश माझ्यापर्यंत पोचलेला आहे त्या उपदेशाचं चिंतन करण्याकरता मला काय श्रवण वाचन मनन करावं असं वाटेल ते मी करीन, पण त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन जगभर हिंडत बसावं आणि इथे काय तिथे काय तिथे काय पाहावं त्याची आपल्याला काही आवश्यकता नाही. जो तो ठरवील आपल्या आपल्याप्रमाणे. एखादा म्हणेल नाही मला दुसऱ्या कशातच रुची नाही, मला फक्त श्रवणात रुची आहे. आपण असे लोक पाहतो की ज्यांना एवढा श्रवणाचं वेड असतं की ते पुरी हयात श्रवण करतात. म्हणजे माझ्या ओळखीचे ग्रहस्थ पुण्यामधला कुठलाही आध्यात्मिक कार्यक्रम ते कधीही चुकवत नसत. त्यांना पुढे कॅन्सर झाला, ते हॉस्पिटलाइज झाले. हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्यांनी सीडीज ठेवून दिलेल्या होत्या, अखंड ते ऐकत होते. शेवटपर्यंत त्यांचं श्रवण चालू होतं. आवडच श्रवणाची इतकी, तेच स्वीकारलं, आपलं साधन म्हणूनच स्वीकारलं की श्रवण हेच आपलं साधन आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की संयमाने जीवन जगावं, आत्मज्ञानाला योग्यता येण्याकरता आपला आचार विचार देह आदी सगळा पवित्र राखावा, वागण्यामध्ये नीतिमत्ता असावी, म्हणजे ईश्वर जो आहे, परमात्मा जो आहे, आत्मज्ञान जे आहे ते प्राप्त होतं. दुसरं, भक्तिभावाने ईश्वर प्रसन्न होतो. अंतःकरणातला भक्तिभाव जसा उत्कटतेने वाढत जाईल तसं तसं मनुष्य आत्मज्ञानापर्यंत पोचतो आणि मोक्षाची प्राप्ती होते. म्हणजे आता इथे त्यांनी काय 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 सांगितलं की कर्माच्या मार्गाने मोक्षाची प्राप्ती होते. होते. तो जो दया तितिक्षा सगळ्या चांगल्या गुणांचा अवलंब करून, सत्कर्माचा अवलंब करून जर आपल्या ठिकाणी कर्म करत राहील तर कर्मानी ज्ञान होतं. आत्मज्ञानाकरता फार कुठलं ज्ञान मिळवायला, काही ग्रंथ वाचायला, त्याचं आलोडन करायला, त्याची चर्चा करायला, शंका समाधान करायला जायची गरज नाही. एखादं उपनिषदांच्या महावाक्यातलं एखादं वचन सुद्धा घेतलं आणि साधना सुरू केली तरी सुद्धा मनुष्य आत्मज्ञान प्राप्त करून घेतो. तिसरी गोष्ट भक्ती आहे. भक्तीच्या माध्यमामधून भाव उत्कट करत गेला तरीही आत्मज्ञान प्राप्त करून घेतो. आणि म्हणून म्हणाले आत्मज्ञान प्राप्त करणं आणि मोक्ष लाभणं याच्याकरता छांदोग्यांनी जे सांगितलं आहे की गृहस्थाश्रमाचा स्वीकार करा आणि सद्गुणांना अवलंबा, सद्गुणांचं आचरण करा. तर ते म्हणतात की पुन्हा शेवटच्या मुद्द्यावर येतात. सद्गुणांचं आचरण म्हणजे मोक्षाची प्राप्ती आहे असं नाहीये. म्हणजे मोक्षाची प्राप्ती ही काही फक्त सदाचरणानीच होते असं नाही. सदाचरण म्हणजे कर्म आहे, म्हणजे मोक्षाची प्राप्ती कर्मानीच होते असं नाहीये. असं म्हणून पुन्हा एक तिढा घालून ठेवला. नाविशेषात कर्मे करीत जगावे हा नियम सर्वसाधारण आहे, ज्ञानाने तसे वागावे असे विशेषरित्या म्हटलेले नाही. आता त्यांनी इथे म्हटलंय की वेदांनी सांगितला कर्म करत राहावा हा नियम आहे म्हणून. ज्ञानी पुरुष असे कुठे राहिले कर्म करत? उदाहरण घेतलं तर निवृत्तीनाथांचं उदाहरण घेतलं तर निवृत्तीनाथ साधन करत राहिले, आपल्या साधन मार्गावरती चालत राहिले. ज्ञानेश्वर माऊली आपल्या साधन मार्गावर चालत राहिली. कोणतं कर्म केलं?
त्यांनी मौंजी बंधनाचा सुद्धा स्वीकार केला नाही, की त्यांनी स्वतःला आपण शुद्ध आहोत हे सिद्ध केलं, मौंजी बंधनाचा अधिकार मिळावा याकरता आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं, पण मौंजी बंधन केलं नाही. त्यावेळी ज्ञानदेवाने सांगितलं आपल्याला काय आवश्यकता आहे, आपल्याला काही आवश्यकता नाही आहे. मौंजी बंधन केलं काय न केलं काय, म्हणजे त्यांनी काय दर्शवून दिलं की जे कर्म आहे, जो संस्कार आहे मौंजी बंधनाचा, तो स्वीकारला नाही तरी त्यांना फरक पडत नाही. त्यांना फरक पडत नाही अशा अर्थाने की आता मौंजी बंधन केलं आणि न केलं ह्यांनी काय फरक पडायचा आहे, आता त्यांनी काही वेगळं मिळवायचं आहे किंवा समाजामध्ये धर्म राखण्याकरता म्हणून मौंजी बंधन करायचं आहे. आता धर्म आम्ही राखला की नाही राखला हे आम्ही आमच्या अधिकारांनी सिद्ध करून दाखवलं. आमच्या आईवडिलांनी राखला का नाही राखला ते आम्ही आमच्या अधिकारांनी सिद्ध करून दाखवलं. म्हणजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचं मोठेपण आणि ह्या भावंडांचं मोठेपण हे त्यांनी जाहीररित्या सिद्ध केल्यानंतर ते म्हणाले आता मौंजी बंधनाची काही आवश्यकता नाही, आपल्याला फक्त परवानगी पाहिजे होती, आपल्याला फक्त त्याच्याबद्दल जो मनातला विचार आहे त्याच्याबद्दलचा आपला जो हक्क आहे, किंवा आपण वैदिक परंपरेप्रमाणे वागलो जगलो नाही, का नाही जगलो तर आपल्या आईवडिलांची त्याच्या मागे कुठेतरी कमतरता, आईवडिलांचा त्याच्या मागे कुठेतरी दोष राहील. कारण लोक म्हणतील उद्या की अहो ह्या मुलांची कशा मुंजी होतील, कारण ह्या मुलांच्या वडिलांनी पुन्हा आश्रमांतर केलेलं आहे आणि संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात आलेले आहेत, मग ह्या मुलांच्या मौंजी बंधनाला कोण अधिकार देईल, असं म्हणून लोकांनी आपल्या आईवडिलांना दोष देऊ नये म्हणून मौंजी बंधनाचा अधिकार स्वीकारला. पण अधिकार स्वीकारल्यानंतर पुन्हा दुसरा मुद्दा आहे तिथे, तिथे आता तो का नाही मौंजी बंधन केलं, आम्हाला कर्मकांड नको म्हणून नाही केलं. कर्मकांड कसं चालतं, समाजामध्ये तो नियम कसा आहे, त्या नियमाला अपवाद व्हायची आम्हाला आवश्यकता नाही. कारण समाजामध्ये मौंजी बंधन कोणाचं होतं, गृहस्थाश्रमी व्यक्तीच्या मुलांचं होतं. आमच्या आईवडिलांनी संन्यासाश्रमातून जो गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे आणि असं करून सुद्धा आम्ही जर मौंजी बंधन केलं तर पायंडा हाच पडेल. कुणी कोणत्याही आश्रमात जावं आणि पुन्हा गृहस्थाश्रमात यावं आणि पुन्हा त्यांना गृहस्थाश्रमाचे सगळे अधिकार मिळावेत, नाही, आम्हाला ते अधिकार तुम्ही देऊच नका. कारण समाजाची चौकट बिघडते, समाजाची चौकट बिघडवूच नका. समाज ज्या शिस्तीमध्ये चाललेला आहे त्या शिस्तीतच समाज चालला पाहिजे. म्हणजे कर्माला त्यांनी आदरलेलं आहे, कर्माला उडवून नाहीये लावलेलं. कर्म काही फारसं महत्वाचं नाही, आत्मज्ञान झालं म्हणून कर्माचं काय. म्हणून हा जो समन्वय आहे ना, हा समन्वय जास्त महत्वाचा आहे. की कोणतंही कर्मकांड आम्हाला काही करायची आवश्यकता नाही, अरे पण ते जर काही करायची आवश्यकता नाही तर त्याचं कोणतं स्वरूप आम्ही स्वीकारलंय, त्याच्या बदल्यात आम्ही काय स्वीकारलं, काहीतरी आम्ही त्याच्या बदल्यात स्वीकारलेलं असलं पाहिजे. ते काय पद्धतीने स्वीकारलं, कुणाच्या आदेशाने स्वीकारलं, त्याचा काहीतरी विचार. आणि म्हणून इथे माऊलींनी म्हटलंय की लोकांनी हा जो कर्माचा आग्रह आहे आणि छांदोग्य उपनिषदाचा, तैत्तिरीय उपनिषदाचा, की गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा आणि उत्तम अशी संतती आपण समाजाला द्यावी आणि गृहस्थाश्रम धन्य करावा, हे जे आहे त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की कर्माचे अधिकारी खूप लोक आहेत. आत्ताचा जो सूत्राचा भाग आहे तो असा आहे, ना विशेषात कर्मे करीत जगावे हा नियम सर्वसाधारण आहे, ज्ञानाने तसे वागावे असे विशेष रीतीने सांगितले नाही. म्हणून आपण ज्ञानदेवांचं उदाहरण घेतलं की ज्ञानी पुरुष आहेत, कर्मानीच वागावं, कर्मानी सामान्य माणसांनी आपल्याच पद्धतीने चालावं, याच चौकटीमध्ये राहावं. ज्ञान प्राप्त झालेलं आहे म्हणून आम्ही कर्माची चौकट ओलांडतोय असं त्यांनी नाही म्हटलं. त्यांनी एवढंच म्हटलं की कर्माची चौकट फक्त सुदृढ आणि बळकट करून द्यायची आहे. चौकटीला अपवाद कसा होऊ शकतो का,
होतो तर त्याचं स्वरूप काय असतं, ते आमच्यासारखं जर स्वरूप असेल तर माऊली म्हणतात पुन्हा आम्हाला मौंजी बंधन स्वीकारून त्या कर्माच्या चौकटीला अपवाद करून त्याच्यामध्ये बसून त्या नियमाच्या वरचढ व्हायचं नाहीच आहे. समाजाला त्या नियमाबद्दलच अप्रूप वाटलं पाहिजे, आपुलकी वाटली पाहिजे, आदर वाटला पाहिजे, त्याच्या आचरणाकरता आग्रह राहिला पाहिजे. आम्ही त्याच्यावर जर ज्ञानेश्वर महाराजांनी काय, त्यांनी तरी सांगितलंच ना आम्हाला की आम्हाला काही मौंजी बंधनाची गरज नाही, आम्ही मौंजी बंधन करत नाही. त्याचा एक अर्थ लावावा आणि त्याचा दुसरा अर्थ लावावा की मौंजी बंधनाला आम्ही लायक करून घेतलं, आम्ही या समाजाच्या चौकटीमध्ये येण्याला लायक आहोत, माझ्या आईवडिलांना सुद्धा या समाजाने स्वीकारावं असा अधिकार आम्ही प्रकट केला. पण समाजाची चौकट अपवादाने सिद्ध होत नाही, ती नियमानेच चालते. म्हणून समाजामध्ये नियमच चालला पाहिजे, अपवाद बलवान होता कामा नये, अपवाद स्वीकारला पाहिजे. द्रौपदीने 5 पती केले म्हणून समाजामध्ये कुठे 5 पती करण्याची चाल पडली नाही. तिने जो वर मागितला, काय पाहिजे तुला, ती मोठी वैतागली होती, पती 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 असं 5 वेळा म्हणाली. आणि तो तिचा जो वर आहे तिला 5 पतींना म्हणजे वरावं लागलं आणि म्हणून तिचा 5 पतींशी विवाह झाला. ते तिच्या कर्माचं फल तिला भोगावं लागलं. ती सत्कर्मी होती म्हणून समाजामध्ये तिचा स्वीकार करून घ्यावा म्हणून समाजाने तिला स्वीकारून घेतलं. समाजामध्ये नुसतं नाही स्वीकारलं, तिला पतिव्रता म्हणून स्वीकारलं. 5 पतींची पत्नी असून सुद्धा ती पतिव्रता आहे म्हणून स्वीकारलं. पण गांभीर्य आपण बघा की जेव्हा महाभारत युद्ध संपलं, सगळे मारले गेले, त्यानंतर आता राज्यावर बसवण्याकरता जो वंश पाहिजे त्याकरता एकही द्रौपदीचा पुत्र जिवंत राहिला नाही. उत्तरेचा पुत्र राजा परीक्षित, त्याला राज्यावर बसवलं म्हणजे सुभद्रेचा वंश पुढे चालवला, द्रौपदीचा नाही. म्हणजे पुन्हा राज्यावर बसणारं जे बीज आहे त्याचा काय विचार मांडावा, तो ज्याचा त्यांनी करावा. म्हणजे शेवटी सगळ्या ठिकाणी सगळ्याचे नियम आणि अपवाद, अपवादाने काय स्वीकारावं आणि नियमाला कशाने बळकटी द्यावी याचा विचार शास्त्रच करू शकतं आणि याचा विचार शास्त्रच करतं पण. आणि म्हणून इथे ज्ञानदेवांनी सुद्धा म्हणून मौंजी बंधन करून घेतलं नाही. इथे त्यांनी सांगितलं की आमच्या ठिकाणी विरक्ती आहे, आम्हाला समाजाची वाळ पडली म्हणून बिघडलं कुठे, आम्ही समाजाची वाळ स्वेच्छेने स्वीकारायला तयार आहोत. समाजाने वाळीत टाकलंच पाहिजे. जर आमचं चुकलं असेल तर या चुकीला कोणी सँक्शन, या चुकीला कोणी शिक्कामोर्तब करता कामाच नाही. हे समाजाने नाही स्वीकारता कामा. समाजामध्ये अनिष्ट चालीरीती का नाही पडणार. इतकं ज्ञानदेवांचं उदाहरण असताना सुद्धा आमच्या हैदराबाद भागामध्ये एक समाज आहे, फक्त समाजाचं मी नाव घेत नाही आत्ता, पण ज्यांना त्या काळामध्ये बौद्धांच्या प्रभावात, कुणाच्याही प्रभावात त्यांना संन्यास घ्यावासा वाटला आणि संन्यासानंतर त्यांना जेव्हा गृहस्थाश्रम स्वीकारावासा वाटला, असे लोक जेव्हा संन्यास सोडून गृहस्थाश्रमात आले, त्यांचा एक वेगळा समाज आहे. तो आमच्या पुण्यात आहे. खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्या समाजामधले लोक, खूप सधन लोक आहेत त्या समाजातले, खूप सुशिक्षित आहेत, सगळं चांगलं आहे. समाज समाजामध्ये मिसळून गेलेला आहे. पण त्याच्या मागचा इतिहास असा आहे की पुढे गेलेल्या आश्रमातून मागच्या आश्रमामध्ये परत आलेले आहे आणि त्याच्या वैशिष्ट्याने तो समाज ओळखला जातोय. ह्या परंपरेचं वैशिष्ट्य असं आहे, वैदिक परंपरेचं, म्हणजे वेदाचं मोठं पण सांगायचं म्हणून आपण बोलतोय आता, की वेदांनी कर्माला इतकं महत्त्व का दिलं आणि वेदांनी कर्माची चौकट या समाजावरती का घातली. कारण समाज सगळा संयमित, समाज सगळा नियमांबद्ध, समाज सगळा शिस्तीत असावा म्हणून घातली. आणि त्यामुळे आपल्या समाजामध्ये, म्हणजे वेद सांगतो त्याप्रमाणे, की व्यवहारामध्ये मनुष्यानी
धर्माची चौकट सोडताच कामा नये. आणि म्हणून त्या समाजात जेव्हा संन्यासाश्रमातून माणूस गृहस्थाश्रमात येतो, त्याचा कोणता आश्रम म्हणून स्वीकारावा? आत्ता आपल्याला म्हटलं तसं ती जमात वेगळी झाली. त्यांनी आपल्या जमातीला एक नाव दिलेलं आहे, त्या नावाने ती जमात ओळखली जाते. त्यांचे रोटीबेटी व्यवहार आपल्या समाजामध्ये शक्यतो त्यांच्या त्या समाजात ते करतात. पण वैदिक परंपरा हे कुणाचं तरी चुकलं म्हणून ज्ञानदेवांना वाळ घातली, ती समाजाच्या बाहेर एका मर्यादेत घातली. तसं ह्याही समाजाला समाजाच्या बाजूला ठेवलं, पण धर्मातून बाहेर नाही काढलं. आमच्या वैदिक परंपरेचे बौद्ध असो किंवा जैन असो पंथ आहेत. 60 वर्षाच्या राजकारणामध्ये ते स्वतंत्र धर्म झाले. राजकारणाने त्यांना फितवलं, राजकारणाने त्यांना दूर केलं. जातीयवाद आमच्या धर्माने नाही बोकाळला, जातीयवाद राजकारणाने बोकाळला, माणसानी बोकाळला. तो बोकाळवला त्याला पाहिजे म्हणून, त्याच्या स्वार्थाकरता. नाही तर धर्माच्या ठिकाणी चुका आहेत असं नाही आहे. ह्या धर्माचं वैशिष्ट्य आहे, जे जगभरामध्ये लोक याला घाबरतात, या धर्माला त्याचं कारणच आहे. कोणताही संप्रदाय असो, आमच्यामध्ये चांगलं कार्य करण्याकरता जेव्हा संप्रदाय उभा राहतो, तेव्हा तो सुदृढ झालेल्या संप्रदायाला आपल्यामध्ये बिन तक्रार सामावून घेऊन त्याला प्रतिष्ठा देऊन आपलंसं करण्याचं सामर्थ्य ह्या वैदिक परंपरेत आहे. कारण त्यांनी अवलंबलेलं कोणतंही तत्व जरी असलं तरी त्या तत्वाची, ज्याला आपण भलावण करणे किंवा ते तत्व त्यांनी अंगीकारलेलं बरोबर आहे आणि ते या धर्माच्या पलीकडे जात नाही. कारण कुठे ना कुठेतरी त्या तत्वाची चर्चा आहेच. आणि म्हणून तो आमचाच भाग आहे. परदेशातून आला तरी आमच्यात सामावून घेतला, परकीय शत्रू म्हणून आला तरी सामावून घेतला. कारण कृण्वन्तु विश्वमार्यम, या संबंध विश्वाला आम्हाला आर्य करायचं आहे. हीच तर प्रतिज्ञा आहे, कृण्वन्तो विश्वमार्यम, की हे सगळं विश्व आर्य व्हावं. असं जर व्हायचं असेल तर इतके संकुचित विचार करून चालत नाहीत. आणि इतक्या संकुचित विचारांनी सगळं जग बदलायचं ठरवलं असेल तर जग बदलत नाही. म्हणून त्यांनी इथे जे म्हटलं आहे की हा जो विषय आहे की वैराग्यशील पुरुष आहेत, वैराग्यशील आत्मज्ञानी पुरुष आहेत. ज्ञानदेव आत्मज्ञानी आहेत, निवृत्तीनाथ आत्मज्ञानी आहेत, सोपानदेव आत्मज्ञानी आहेत, मुक्ताबाई आत्मज्ञानी आहेत. त्यांनी ठरवावं आपण करायचं. समाजात यायचंय का समाजाची वाढ ठेवायची? समाजाच्या बाहेर राहून समाजाचं प्रबोधन केलंय. समाजाच्या बाहेर राहून आज 750 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा त्यांचं पाऊल खूण मिटत नाही, त्यांचं अस्तित्व मिटत नाही. त्यांच्या पाऊल खुणा अधिक गडद होत जातात, अधिक खोलवर रुजतात, त्या फिकट होत नाहीत. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की जन्मजात विरक्तीच घेऊन ज्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे त्यांना काय इकडे तिकडे वेगळं सांगणार? त्यांना काय सांगणार? आत्मज्ञान झाल्यावर तुम्ही कर्म करा की करू नका ते ठरवतील. कर्म करायचंय की नाही. कर्म करायचं नाही असं ठरवलं असतं तर ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिलीच नसती. कशाकरता लिहिली असती? लोकांना गीता कळत नाही, लोकांना संस्कृत कळत नाही, त्यांना तत्वज्ञान कळावं त्याकरता आपण काही प्रयत्न करावा हे वाटायचं कारणच नाही. कारण ते कर्मच आहे, ते कर्म केलंच नसतं. पण जेवढं आवश्यक आहे तेवढं कर्म करून निघून गेले, कर्मामध्ये लेप पाहून राहिले नाहीत. नाहीतर मी माझा ग्रंथ लिहिला आहे, कोण छापेलो, कोण प्रकाशक मिळेलो, तो लोकांच्या मध्ये कसा जाईलो, ज्ञानदेवांना त्याची काळजी नाही आहे. लिहिण्याचं काम केलं, विषय संपला. तुलसीदासांनी तुलसी रामायण लिहिलं, त्यांचा विषय संपला. लोकांनी हातोहात त्याच्या प्रती केल्या, लोकांच्या मध्ये वितरित केल्या तुलसी रामायणाच्या प्रती. कारण त्या काळात सुद्धा तुलसीदास हे जास्त प्रसिद्ध होऊ नयेत अशी जहांगीराची इच्छा होती. राजा अकबर तर त्यांना चाहतच होता की माझ्या नवरत्न दरबारामधलं एक रत्न म्हणून तुम्ही या. त्यांनी सांगितलं ज्या रामराजाच्या राज्यामध्ये
मी जेव्हा त्यांचा सेवक म्हणून रुजू झालेलो आहे, त्या ईश्वराच्या दरबारात रुजू झालेला सेवक काय राजाच्या दरबारात येईल नवरत्न व्हायला? म्हणजे मला काही त्याची गरजच नाही. आणि त्यामुळे तुलसीदास अकबराच्या इथे नवरत्न दरबारात गेलेच नाहीत. तुलसीदासांचं रामायण नष्ट होऊ नये म्हणून लोकांनी हातोहात त्याचा प्रसार केलेला आहे. तुलसीदासांचे मित्रच आहेत. त्या राजांनी त्यांच्या मित्रांनी त्याचा प्रसार करून तो ग्रंथ टिकवला. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी 250 वर्षानंतर नाथांनी तिचं संपादन केलंय. कशी सांभाळली असेल ज्ञानेश्वरी? 250 वर्ष लोकांनीच सांभाळली. आणि म्हणून कर्म केलं आहे, पण कर्मात आसक्त नाही आहेत. नाहीतर एवढं एक काम करा, एवढा ग्रंथ तेवढा टिकेल, असा एकदा छापून काढा म्हणजे मी डोळे मिटायला मोकळा, असं काही ज्ञानदेवांनी म्हटलं नाही. त्यांनी त्यांचं काम केलं, निघून गेले. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की कर्म करत जगावं का जगू नये, कर्माला महत्त्व द्यावं का देऊ नये. संन्यासानंतर, आत्मज्ञानानंतर ज्ञानी पुरुष ठरवील, वैराग्यशील पुरुष ठरवील, ते इतरांनी ठरवायचं कारण नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की लोकसंग्रहासाठी कर्माचा भार सर्व सत्पुरुषांनी डोक्यावर घेतलेला आहे. आणि या सगळ्याचा उभा आडवा तिरका सगळ्या दिशांनी अभ्यास करून लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यासारखा ग्रंथ लिहिला. कर्माची महती का? आणि म्हणून त्यांना म्हणायचंय गीतेचा प्रतिपाद्य विषय कर्मच आहे. असो अनेक तऱ्हेने कर्माचं मोठेपण आहे. आणि म्हणून आत्मज्ञानी पुरुषांनी कर्माचं पालन करावंच असा आग्रहाचा विषय नाही. आत्मज्ञानी पुरुषाला वाटलं तर त्यांनी कर्म करावं, नाही वाटलं तर त्यांनी करू नये, त्याची इच्छा. म्हणून त्यांनी म्हटलं स्तुतयेनुमतिर्वा, किंवा कर्माची अनुज्ञा ज्ञानाच्या स्तुती करता आहे असं समजावं. की कर्म करत राहा असं का म्हटलं? कारण त्याच्यामध्ये ज्ञानाची स्तुती आहे, म्हणजे ज्ञानाचं मोठेपण सांगितलेलं आहे. म्हणाले ज्ञानी मनुष्य जर कर्म जन्मभर करत राहिला तर ज्ञानाच्या बळावर त्याला ती कर्म बाधत नाहीत, म्हणजे लेप पावत नाहीत. अशी ज्ञानाची स्तुती आहे असं तुम्ही समजा. म्हणजे कर्म का लेप पावत नाहीत? कारण तो ज्ञानी आहे म्हणून. म्हणजे ज्ञानच मोठं झालं ना, असं त्यांचं म्हणणं आहे. मुद्दा आपण घेतला ना लक्षामध्ये, की ते म्हणतात की आत्मज्ञानी पुरुषांनी कर्म केली जन्मभर तर ती कर्म त्याला लेप पावत नाहीत, ती त्याला बाधत नाहीत, ती भोगावी लागत नाहीत, त्याचं फळ त्याला भोगण्याचं कारण नाही. त्याचं कारण असं आहे की तो आत्मज्ञानी आहे. म्हणजे त्यांचा युक्तिवाद असा आहे की याचा अर्थ असा की ज्ञानाची स्तुती आहे, कर्मापेक्षा ज्ञान मोठं आहे म्हणून ज्ञानी आहे म्हणून कर्म बाधत नाही आहे. म्हणजे कर्माचं मोठेपण नाही आहे तर हे ज्ञानाचं मोठेपण आहे हे समजा, असं बादरायण म्हणतात. म्हणजे कसा विषय चालतो आपण बघा. श्रुती एकच असते, त्या श्रुतीचा अर्थ कसा काढला जातो आणि त्याच्यावरती तत्वज्ञान किती प्रकारांनी मांडलं जातं. एकच गोष्ट आहे की आत्मज्ञानी पुरुषांनी कर्म करावं का करू नये. इतका वेळ आपण तेच बोललो की श्रेष्ठ पुरुष कर्म आचरतात, लोकसंग्रहाकरता आचरतात, निर्लेपपणाने आचरतात, समाजाच्या कल्याणाकरता आचरतात. इथे ते म्हणतात समाजाच्या कल्याणाकरता आचरतात, कशाकरता आचरतात आम्हाला माहीत नाही, पण तो आत्मज्ञानी आहे म्हणून ते कर्म त्याला लेप पावत नाही. याचा अर्थ असा की कर्माचं फळ काय आहे त्याच्यापेक्षा ज्ञानाचं फळ अधिक आहे, ज्ञानाचं फळ अधिक श्रेष्ठ आहे, म्हणून कर्माच्या फळापेक्षा सुद्धा ते मोठं आहे. कामकारेण चैके, ज्ञानी स्वेच्छेप्रमाणे वागतात, त्यांना आत्मप्राप्ती व्यतिरिक्त इतर गोष्टींची उपेक्षा असते. ज्ञानी पुरुषांना फक्त आत्मज्ञानाची ओढ असते. त्यांना आपल्याला सांगायचं आहे की ज्ञानी माणसाचं एकच लक्षण आहे. समाजामध्ये आपण जेव्हा बघतो की अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये चैन, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये पैसा, अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये कीर्ती, या प्रत्येक गोष्टीकरता उत्सुक असलेला मनुष्य आहे. तो कुठला आत्मज्ञानी, तो कुठला परमार्थाने जाणारा माणूस आहे?
तो कुठल्या आत्मज्ञानाच्या मार्गावरून चाललेला आहे. कारण ज्याचं मन ह्या बाहेरच्या गोष्टीमध्येच रमलेलं आहे तो संत आहे, तो सत्पुरुष आहे. त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की म्हणाले ज्याला धनाचा लोभ आहे, ज्याला कीर्तीचा लोभ आहे, ज्याला सत्तेचा लोभ आहे, असे जे आहेत ते संत नाहीत. असे जे आहेत ते आत्मज्ञानी नाहीत. आत्मज्ञानाला ह्या कशाचाच लोभ नाही. म्हणाले आपलं जे लौकिक आहे त्या लौकिकामध्ये यत्किंचितही रस न घेता ते कुठेही स्वेच्छा संचार करतात. त्यांना कुठेही कशातही अडकून पडावं, कशाचाही लोभ व्हावा अशी त्यांच्याकडे स्थिती नाही. आणि म्हणून कर्म करत त्यांनी जगावं का जगू नये हा विषय त्यांना अडकवणारा नाही. म्हणजे याचा अर्थ असा की निकषच लावायचे तर आपण सोप्या शब्दामध्ये मी माझ्यापुरते लावलेले निकष आहेत की या महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, समर्थ, एकनाथ यांच्यासारखे दिग्गज जन्माला येऊन गेलेले, यांच्या पद्धतीचं जीवन जगणारी माणसं असतील तर ती संत आहेत. यांच्या पद्धतीचं जीवन जगणारी माणसं नसतील तर ते संत आहेत का नाही याचा आपण 4 वेळा विचार करावा. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलंय की संतत्वाला कशाचीच अपेक्षा नाही आहे. उपमर्दमच कर्माचा त्याच्या कारणांसकट आत्मज्ञानाने बाध होत असल्यामुळे आत्मज्ञान स्वतंत्र आहे. कर्माचा अधिकार द्वैत धरल्यावर गृहीत होतो, धरला जातो. द्वैत आहे ना, कर्म करायचं म्हणजे अद्वैत धरता येत नाही, द्वैत धरावं लागतं. आणि अविद्या कल्पिता हा जो संसार आहे, अविद्येमधून निर्माण झालेला, तो सगळ्या कर्मांचा अधिष्ठान आहे. त्यामुळे ह्या ज्या कर्माच्या बळावरती लाभणारी जी फळं आहेत त्या फळांच्या मध्ये द्वैत भावना निर्माण केली जाते. द्वैत भावना निर्माण होते म्हणजे कर्माचा संग धरला की अद्वैत सुटतं, द्वैत धरलं जातं किंवा द्वैताला आम्ही शरण जातो. म्हणाले ऐकणं, पाहणं, आत्मज्ञानाच्या बाबतीमध्ये द्वैत बुद्धीचा लय झाल्यामुळे काय ऐकायचं आहे, काय पाहायचं आहे, काय करायचं आहे अशी स्थिती म्हणाले निर्माण होते. आणि त्यामुळे हा आत्मज्ञानी पुरुष जो आहे तो आपल्या जीवनामध्ये पूर्णपणे आत्मज्ञानामध्ये रमून राहतो. आणि हे आत्मज्ञान कोणत्याही कर्माचं अंग होत नाही. ते आत्मज्ञान स्वतंत्रपणे राहतं. त्याचा पण समन्वय आहे. जनाबाईंसारखी आहे संत, ती नामदेवांच्या घरामध्ये अष्टप्रहर राबते आहे, आत्मज्ञानी आहे, भक्त आहे. कारण तिला त्या ब्रह्माचं ज्ञान झाल्याशिवाय सगुण रूपामध्ये विठ्ठल तिच्या मागे शेणी गौऱ्या गोळा करायला फिरलाच नसता. रानोमाळ तिच्या मागे तिला मदत करत तो तिचे काटेकुटे काढत फिरलाच नसता. तिच्याबरोबर त्यांनी म्हणजे गोळच करायचा लाकूड फाटा, तर तो गोळा करण्याकरता तो फिरला नसता, ते लाकूड फाटा घेण्याकरता तो गेला नसता. की जने, कारण असं आहे, बाभळीच्या सगळ्या फांद्या साळून घेऊन म्हणजे सगळे काटे दूर करून मग त्याचं सरपण होतं. ते जळाऊ लाकड आणायचं तर काय कष्ट कमी नाही आहेत. नामदेवांच्या घरामध्ये रोज जळण कोण आणणार? जनाबाई आणत होती. दळण कोण दळणार? जनाबाई दळत होती. भगवंत दळायला बसत होता. जने तुझे केस खराब झाले, तुला न्हायला घालतो, भगवंत तिला न्हायला घालत होता. म्हणजे आत्मज्ञानाचं स्वरूप काय? साक्षात ब्रह्मच त्या संतांच्या बरोबर वावरत आहे. ते ब्रह्मच त्या संतांना मदत करत आहे, ब्रह्मच त्यांच्याकरता कष्ट करत आहे. आणि म्हणून हे आत्मज्ञानी पुरुष आहेत. यांनी कोणतं कर्म टाकलं आणि हे ज्ञान मिळवायला कोणता शब्द घ्यायला गेले? तत्वमसी हा शब्द सुद्धा जनाबाईला कोणी शिकवला? कोणी नाही. आपलं आपलं काम करताना भगवंताची भक्ती करत राहिली. आणि भक्ती करता करता त्या भक्तीतूनच तिला त्या भगवंताचं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणजे भगवंताची प्राप्ती म्हणजे भगवंताचा साक्षात्कार म्हणजे भगवंताचा सहवास तिला सगळंच मिळालं. भगवंताचा सहवास मिळाला
पण अडाणी होती का? नव्हती. भगवंताला नामदेवाला शहाणं करावं लागलं, पण भगवंताला जनाबाईला शहाणं नाही करावं लागलं. नामदेवांची शिष्य आहे, आपल्या जागी शहाणी आहे, पण नामदेव भगवंताच्या सगुण रूपात अडकलेला आहे. जनाबाई नाही. जनाबाई ज्ञानाने सिद्ध आहे, तिला कोणी ज्ञान दिलं. म्हणजे तिच्या ठिकाणी काय आहे? भक्ती आणि ज्ञान ह्या दोघांचा समन्वय आहे. आत्मज्ञान आहे का? आहेच. आत्मज्ञान आहेच. आत्मज्ञान कशाने आहे? भक्तीने आहे. भक्तीने असेल, आत्मज्ञानामुळे इतकी उत्कट भक्ती असेल. कारण ह्या दोघांच्या परी ठरवूच शकत नाही. भक्ती आणि ज्ञान एकाच पायरीवर येतात. म्हणजे पुन्हा समन्वय काय ठरतो तो गीताकार करतात. आपल्याला आता हे सगळी चर्चा झाली. समजा ज्ञान आणि कर्म, ज्ञान आणि कर्म सारखा, एकदा ही पार्टी जड, एकदा ही पार्टी जड, एकदा ह्यांचा तराजू वरती, एकदा यांचा तराजू वरती. म्हणजे कोणाचा तराजू जड आहे, म्हणजे नेमकी कोणती बाजू पक्की, कोणती बाजू आम्ही सत्य मानावी, अशी जर वेळ आली तर आपल्याकडे असं म्हटलंय, सर्वात शेवटी गीता हे प्रमाण धरावं की आपलं समाधान जर ब्रह्मसूत्रात पण नाही झालं तर आपण गीतेला प्रमाण मानावं. कारण ती साक्षात भगवंताच्या मुखातली वाणी आहे. आणि भगवंतानी काय सांगितलं आपल्याला? भगवंतानी सांगितलं साधनेचे मार्ग चारही आहेत. कर्म आहे, ज्ञान आहे, भक्ती आहे, योग आहे. चारही मार्ग आहेत. आणि या चारही मार्गांनी ज्ञान होतं. या चारही मार्गांनी ब्रह्मज्ञान, ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान होतं. ज्ञानाच्या मार्गाने होतं, कर्माच्या होतं, भक्तीच्या होतं, योगाच्या होतं. आणि त्यामुळे ह्या जर चारही मार्गांनी ज्ञान होत असेल तर वाद कशाला घालायचा की ज्ञानानंतर कर्म शिल्लक राहतं का कर्मातून ज्ञान होतं, भक्तीतून ज्ञान होतं का ज्ञान झालं म्हणून भक्ती सफल होते. हा एक विषय, त्याचा समन्वय करावा. तो समन्वय आपण पाहिला की कर्म, ज्ञान, भक्ती आणि योग सामान्य मनुष्याने आपल्या साधनेमध्ये त्याचा कसा विचार करावा. तो गोल जिना आहे वर जाणारा. कधी कर्म, कधी ज्ञान, कधी भक्ती, कधी योग, कधी कर्म, कधी ज्ञान, कधी भक्ती, कधी योग. ज्याच्या स्पर्शाने एक अडथळा दूर होतो, एक अंतराय दूर होतो. कधी ज्ञानाने अडथळा दूर होतो, कधी भक्तीने अडथळा दूर होतो, कधी कर्माने अडथळा दूर होतो, कधी योगाने अडथळा दूर होतो. ज्याने अडथळा दूर होईल त्यांनी दूर करायचा आणि आपला हा गोलगोल गोलगोल जिना चढत राहायचं की आत्ता ह्याला प्राधान्य द्यायचं का याला प्राधान्य, याला का याला. म्हणून भगवद्गीताकार म्हणतात की हा चारीचाही समन्वयच आहे. हे चारही मार्ग तिथेच जाऊन पोचतात. आणि ह्या सगळ्या भानगडीत न पडता तुमच्या डोक्याला म्हणाले फार त्रास झाला तर भगवंत म्हणतात मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वै येष्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. मलाच येऊन पोचणार आहेस तू, माझाच भक्त हो, माझीच सेवा कर, माझीच पूजा कर. आणि त्यामुळे तू माझ्यापर्यंतच येऊन पोचशील. तुला हा सगळा बाहेरचा पसारा फापट काही कळला नाही तर सोडून दे. त्याकरता संतांनी उदाहरणं दिली. जनाबाई आहे, ती काय आत्मज्ञान असतं त्याचाही तिने विचार केला नाही, काय कर्म असतं त्याचाही तिने विचार केला. ती म्हणली हा विठोबा माझा एवढंच मला कळतं की 2 हात आणि 1 मस्तक, बास, ह्याच्यापेक्षा आम्हाला काही माहीत नाही, आमचा विठोबा. आणि म्हणून इथे त्यांनी जे विषय आपल्याला आपल्या दृष्टीने समाधान देत नाहीत. कोणताच ग्रंथ कुणाच्याही मनाला पूर्ण समाधान देऊ नाही शकत. म्हणजे कोणता ग्रंथ म्हणजे मूळ सूत्र समाधान देतील पण सूत्र भाष्य देऊ शकेलच असं नाही. कारण भाष्य एका विशिष्ट पद्धतीने चालतं. ती विशिष्ट पद्धती सर्वदूर आपलं समाधान करील असं नाही. आपण आपलं समाधान शोधायचं, आपल्याला जिथे शोधायचं तिथे. आणि त्या माध्यमात पण ते कुठे शोधायचं, हे 3 ग्रंथ सोडून नाही शोधायचं. उपनिषदात शोधायचं, नाही तर ब्रह्मसूत्रात कुठेतरी शोधायचं, नाहीतर गीतेत शोधायचं, या प्रस्थानत्रयीत शोधायचं. म्हणजे आपण बरोबर मार्गावरून पुढे जातो. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की हे जे आत्मज्ञान आहे, हे आत्मज्ञान पूर्णपणे स्वतंत्रपणे नांदतं. हा आत्मानुभव आहे. त्या ज्ञान शब्दाशी, त्या साधन मार्गातल्या ज्ञानाशी त्याचा काही संबंध नाही.
तो शब्द तिथे जोडण्याचं आपल्याला काही कारण नाही. आणि त्यामुळे ते कर्माचं अंग होतं नाही होतं, ते कशाचंही अंग होत नाही असं म्हणून पुन्हा एकदा विषय संपवला. म्हणजे त्याच्या पुढे त्यांनी म्हटलंय की आता आणखीन एक कोण पूर्वमीमांसक थांबणार, कारण इथे साधना ही यज्ञाच्या द्वारा होते असं म्हणून जैमिनी साधनेचा विषय मांडतात. आणि साधनेने परमात्मा प्राप्त होत नाही असं बादरायण मांडत राहतात. जैमिनी हार मानत नाहीत, बादरायण हार मानत नाहीत. जैमिनी म्हणतात अहो तुम्ही सांगता, पण हा जो विषय आहे हा विषय गृहस्थाश्रमी जो मनुष्य आहे त्याच्याकरता जे वेदांनी करा करू नका नियमांच्या ज्या याद्या दिलेल्या आहेत त्या सगळ्या गृहस्थाश्रमी माणसा करतायत. ब्रह्मचारी, वानप्रस्थी आणि संन्यासी यांच्याकरता फार उन्मेखून विषय मांडलेला नाही आहे, फार आग्रहाने मांडला नाही, फार भर देऊन मांडला नाही. त्याचा जे विधिविधान किंवा विधिनिषेध त्या ठिकाणी त्यांनी फार काटेकोरपणाने मांडले नाहीत. म्हणजे ब्रह्मचर्याश्रम हा काय विधी आहे का, म्हणाले वानप्रस्थाश्रम हा काय विधी आहे का, संन्यासाश्रम हा काय विधी आहे का. म्हणजे जैमिनी म्हणतात फक्त गृहस्थाश्रम हा विधी आहे आणि गृहस्थाश्रमामध्येच कर्म करता येतं, म्हणून प्रत्येकाने गृहस्थाश्रमीच व्हावं असं जैमिनी पुन्हा शेवटी आग्रहाने सांगतात की ब्रह्मविद्येचा जो अधिकार आहे तो या गृहस्थाश्रमी मनुष्याला आहे आणि ब्रह्मविद्या हे कर्माचं अंग आहे, सोडत नाहीत आपला विषय. आता परामर्श जैमिनीर चोदना वापवदतीही, जैमिनींचं असं मत आहे की इतर 3 आश्रमांचा केवळ उल्लेख आहे, विधी नाही. म्हणजे वेद ह्या 3 आश्रमांचा उल्लेख करतो, त्याचा विधी सांगत नाही असं जैमिनी म्हणतात. गृहस्थाश्रमाचा मात्र विधी आहे, इतरांची उपेक्षा करावी असेच श्रुतींचे धोरण आहे. म्हणजे याचा अर्थ ते म्हणतात की गृहस्थाश्रमी होऊन जन्मभर कर्म करत राहावं असं श्रुती सांगते, असं आमचं म्हणणं आहे. आता अनुष्ठेयम बादरायण हा साम्य श्रुते, त्याच श्रुतीतून बादरायण सांगतात आपल्याला. काय सांगतात, गृहस्थाश्रमाप्रमाणेच इतरही 3 आश्रमांचे अनुष्ठान आवश्यक आहे. एकच वेद आहे, त्याच वेदातल्या श्रुती आहेत, त्याच वेदातून विषय मिळवलेला आहे. आणि त्यांनी सांगितलं असे बादरायण म्हणतात कारण श्रुतीने सर्वांना सारखेच लेखले आहे. श्रुतीच्या दृष्टीने सगळे आश्रम सारखेच आहेत. पण म्हणाले महर्षी बादरायण जे आहे ते जैमिनींचं प्रतिपादन सर्वस्वी अमान्य करत नाहीत. का अमान्य करत नाहीत, त्याचं कारण असं आहे की ते म्हणाले की केवळ ब्रह्मचर्याश्रमामध्ये जन्मभर राहणं अवघड आहे. वानप्रस्थी जो मनुष्य आहे तो आश्रम फार पुढे आहे. सगळ्याच गृहस्थाश्रमी लोकांना वानप्रस्थामध्ये जाता येईल असं नाही आणि सगळ्याच वानप्रस्थींना संन्यासाश्रम स्वीकारता येईल असं नाही आहे. कारण संन्यासाश्रम स्वीकारण्याकरता एक मनाची बैठक आवश्यक आहे. तर ती मनाची बैठक ज्याच्याकडे तयार नाही तो कसा संन्यासाश्रम स्वीकारेल. गृहस्थाश्रमामध्ये वानप्रस्थी व्हावं, आपण प्रपंचातून मन काढून घेऊन आपण वनांतराला निघून जावं असं कोण मान्य करू शकतो, ज्याचं मन पूर्णपणे प्रपंचामध्ये आसक्त आहे. की आपल्या जवळच्या किल्ल्या आपल्याला वर नेता येत नाहीत म्हणून खाली ठेवलेल्या आहेत, नाही तर मनुष्य सगळ्या वर घेऊन गेले असता, पुढच्या जन्माकरता रिझर्वेशन करून ठेवलं असतं की एवढी संपत्ती गेल्या जन्मात मिळवून ठेवली आहे, पुढच्या जन्मात येताना ती सगळी घेऊन येऊ. पण ती घेऊन येताच येत नाही म्हणून सोडून जावी लागते. मनुष्याची आसक्ती सुटली पाहिजे, त्याच्या ठिकाणी वैराग्य पाहिजे. ज्याच्या ठिकाणी वैराग्य आहे त्यालाच संन्यासाश्रमाचा अधिकार आहे आणि तो संन्यासाश्रमात राहू शकतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तिसरी फजिती करू नये. आपल्याला झेपत नसेल तर आपण त्या भानगडीमध्ये पडू नये. त्याचं कारण असं की आपण जर प्रपंचात रममाण होणारी माणसं असलो तर आपण विरक्त जीवन जगू शकणार नाही. आणि म्हणून इथे बादरायण असं म्हणतात की जैमिनींना तुम्ही 100% चूक आहे असं मी म्हणत नाही,
मी एवढंच म्हणतो की समाजामध्ये 90% मनुष्य हा गृहस्थाश्रमाचं आचरण करणार आहे, पण 10% समाज हा ब्रह्मचर्याश्रमात कायम राहील, वानप्रस्थात राहून आपलं जीवन संपवील, आणि नाहीतर वानप्रस्थातून संन्यासाश्रमामध्ये जाईल किंवा ब्रह्मचर्याश्रमामधून संन्यासाश्रमाची दीक्षा घेईल, गृहस्थाश्रमाला ओलांडून. नाही तर ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम अशा 4ही आश्रमांचा क्रमाक्रमाने स्वीकार करील. पण गृहस्थाश्रम टाळणारे हे फार थोडे असल्यामुळे तुम्ही गृहस्थाश्रमाबद्दल जे आग्रहाने बोलता ते मान्य आहे, कारण सगळा समाज अधिकाधिक गृहस्थाश्रमात आहे. पण याचा अर्थ ब्रह्मचर्याश्रमाला, वानप्रस्थाश्रमाला आणि संन्यासाश्रमाला विधी नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. या प्रत्येकाचा विधी आहे. ब्रह्मचर्याश्रमाचा स्वीकार करताना पहिल्यांदाच मौंजी बंधन आहे. मौंजी बंधनाने ब्रह्मचर्याश्रमामध्ये विद्या ग्रहणाकरता विधी आहे की विद्येचं ग्रहण करायचं आहे, आणि विद्या ग्रहण करण्याकरता तो त्या विधीचा अवलंब करतो आहे आणि विद्या स्वीकारतो आहे. विद्या अर्जन संपलं म्हणजे विद्या मिळवणं संपलं की आता गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा असो की संन्यासाश्रमात असो, त्या ब्रह्मचर्याश्रमातून तिकडे जाण्याकरता पुन्हा विधी आहेच. कारण ब्रह्मचर्याश्रम संपतो तेव्हा समावर्तन संस्कार होतो, आणि त्या समावर्तन संस्कारांनी त्या ब्रह्मचर्याश्रमातली विद्याग्रहणाची किंवा विद्या अर्जनाची कर्तव्य संपतात आणि मग तो गृहस्थाश्रमात प्रवेश करतो. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं की अहो म्हणाले, या प्रत्येकाला त्याचं त्याचं कर्तव्य आहे. ब्रह्मचर्याश्रमाला त्याचं कर्तव्य आहे, वानप्रस्थाश्रमाला त्याचं कर्तव्य आहे. एखादा वानप्रस्थी होऊ शकतो पण संन्यासी होऊ शकत नाही. तो वानप्रस्थी म्हणूनच आपलं जीवन संपवतो, 3 आश्रमांचा अवलंब करतो. पण म्हणाले तिथे त्याला तुम्ही विधी नाही असं काही म्हणाले म्हणू शकत नाही. तुम्ही म्हणाले जैमिनीला उत्तर देतात बादरायण म्हणजे व्यास, तुम्ही काय करता म्हणाले, गृहस्थाश्रमाची महती गाताना तुम्ही उरलेल्या 3 आश्रमांना तुच्छ म्हणता, तर ते काही तुच्छ नाही आहेत. याकरता म्हणाले आम्ही तुम्हाला सिद्धी देतो की आत्मप्राप्तीची इच्छा असणारे जे आहेत त्यांना प्रव्राजी, प्रव्राट, परिव्राट अशा शब्दांनी म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा की त्यांनी कशामध्येच आपलं आसक्तीचं स्वरूप ठेवलेलं नाही. एकदा संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर त्या आश्रम स्वीकारण्याच्या मागची जी काही तत्व आहेत, जी काही सूत्र आहेत, ज्या सूत्रांनी तो आश्रम स्वीकारला आहे त्याचं पालन करत ते जगतात. कारण वैराग्य हाच त्या आश्रमाचा सगळ्यात मोठा आधार आहे किंवा त्याच पायावरती संन्यासाश्रम उभा राहतो. आणि म्हणून संन्यासी 2 प्रकारांनी राहतात. एक तर आपल्याला सगळ्या समाजापासून अधिकाधिक दूर करून तरी राहतात, आणि नाही तर परिव्राट म्हणून राहतात, फिरत राहतात. म्हणून आपल्याकडे म्हण आहे ना, बहता पाणी रमता जोगी अच्छा होता है. पाणी वाहत राहिलं पाहिजे आणि संन्याशांनी फिरत राहिलं पाहिजे. की का? कारण त्याला स्थानाचा मोह होऊ नये म्हणून त्यांनी त्याला फिरत राहावं तरी का सांगितलं? हे कुणा करताय? पुन्हा तेच, ज्याचं वैराग्य जे कार्य करण्याकरता सिद्ध आहे त्याला यातला कोणताच नियम नाही. पण संन्यासी झाल्यानंतर एका जागेवर राहिलं आणि मग त्या स्थानाचा मोह झाला तर तिथेच राहून आपलं इथेच बरं चाललं आहे, इथेच राहावं असं वाटलं म्हणजे संन्यासाश्रमाला थोडा उणेपणा आला. तसं होऊ नये म्हणून फिरत राहणे. कोणत्या स्थानाचा मोह नको. कोणत्या स्थानाचा मोह नको हे फक्त संन्याशाला सांगितलंय का? भगवद्गीताकारांनी 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं सांगताना त्यांनी अनिकेत हे भक्ताचं लक्षण सांगितलंय
की स्थानामध्ये मोह न ठेवणारा, ज्याला कोणत्या स्थानामध्ये मोह नाही, आज इथे उद्या तिथे कुठेही राहू, काही फरक पडत नाही. आज इथे राहायला सांगितलं म्हणून इथे राहू, उद्या तिथे राहायला सांगितलं म्हणून तिथे राहू, त्यामुळे फरक काहीच पडत नाही. आपल्याला माहिती असेल, अगदी अलीकडच्या काळातले रामकृष्ण मठाचे आमचे भौमानंद स्वामी सगळ्या भारतभरामध्ये फिरलेले, 14 भाषा येतात स्वामीजींना. सगळ्या ठिकाणी नवीन मठ उभा करायचा, त्या मठाचं सगळं स्थिरस्थावर करायचं, त्या मठाची व्यवस्था लावायची, की त्यांना दुसरं काम आलंच की दुसऱ्या ठिकाणी चालले. पुण्यामधला रामकृष्ण मठ सुद्धा बघण्यासारखाच आहे. आपल्याला माहिती आहे केवढं मोठं काम उभं केलं त्यांनी, केवढं मोठं काम आहे. जे काम सांगितलं, लोकसंग्रहास्तव, हा वैरागी पुरुष किंवा संन्यासाश्रम स्वीकारलेले असे जे साधक आहेत, असे जे ज्ञानी आहेत, असे जे परिव्राट आहेत, ते नियोजित काम करतात. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलं की संन्यासाश्रम, 4ही आश्रम क्रमाने योग्यतेने आश्रम गाळून जरी त्यांचा स्वीकार केला, जशी ज्याची इच्छा आहे, ब्रह्मचर्य आश्रमातनं एकदम संन्यासाश्रमात जातील असाही स्वीकार केला, तर त्याचा श्रुतीने उल्लेख केला नाही असं म्हणू नका. श्रुती त्याचा उल्लेख करते. आणि अन्य आश्रमांना विधी नाही, विधीर्वा धारणवत, त्याचा विचार आपण उद्या करू की इतर आश्रमांना विधी नाही असं आपण कसं म्हणता, त्याच्याविषयी वेदांनी काय दाखले दिलेत आणि 3ही आश्रमांच्या बद्दल वेदांनी काय म्हटलंय त्याची चर्चा इथे ब्रह्मसूत्रामध्ये केलेली आहे.